परमार्थिक जीवन जगत असताना नेमकं संत म्हणायचं कोणाला, हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे महाराज. कारण संतांच्या नावाखाली जनतांची संख्या एवढी झालेली आहे महाराज, त्याच्यामुळे चांगले चांगले संत अडचणीत आहे. म्हणून माझी विनंती गड्यांनो, संत ओळखत असताना संताचे काही लक्ष नाही ना, त्याची संत त्यांची संत ज्यांचा हे नेनते काही टाना टोना नामस्मरणा वाचून या, ज्याचं जीवन फक्त भगवंत रूप झालेलं आहे अशाला संत म्हणा. नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचून या, नामस्मरण सोडून दुसरं जर काही करत असेल तर त्याला संताच्या पंक्तीत बसू. हल्ली काय झालेलं आहे माहितीये का महाराज, लोक साधू सुद्धा चॉईस न ठरवताय महाराज. सप्तेची मीटिंग जर बसली ना आपण जर म्हणलं हे कीर्तनकार खूप हुशार आहे, त्यांची ज्ञानेश्वरी पाठ आहे, गाथा पाठ आहे, लोक म्हणतात तो नको. लोक जमवणारा कीर्तनकार लोकांना पाहिजेत, लोकांना हा 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 हु हु करणारा कीर्तनकार पाहिजेत, लोकांचं मनोरंजन कीर्तन करणारा पाहिजेत. असं कसं जमलो महाराज? एक सांगू तुम्हाला, काहीतरी गोष्टी माणसाने अंतकरणापासून केल्या पाहिजेत का नाही महाराज? आज तुमचं एवढं छोटं गाव असून तुमच्या सप्त्याचं बजेट जर पाहिलं तर कमीत कमी 10 लाख रुपये खर्च आहे का? जास्त आहे, जास्त आहे. मग 15 लाख रुपये खर्च आहे तुमच्या गावामध्ये. किती सप्त्याचा? अरे 4 महिन्यापूर्वी इकडे एवढं वातावरण खराब झालं होतं की गावाच्या गाव वाहून गेले महाराज पावसामध्ये. मला वाटतं इथंच त्या म्हशी वाढलेले, हेच इथं जवळच आहे ना गाय, हेच गाव आहे का ते? हेच गाव आहे की जिथं एका शेतकऱ्याच्या एका टायमाला 40 गायी मरण पावल्या. हेच गाव आहे. मग एवढी अडचण असताना, एवढी परिस्थिती नाजूक असताना, एवढं सगळं काही असताना शेती वाहून गेली, जनावर मेले, तरी सुद्धा तुम्ही वार्षिक 15 लाख रुपये सप्त्याचा खर्च करता. का म्हणून करता बरं? काय त्याचं कारण काय? म्हणजे महाराज लोक श्रीमंत करायचं म्हणून करता का? तुमच्याजवळ पैसे जास्त झाले म्हणून करता का? गावामध्ये काही परिवर्तन व्हावं म्हणून करता? अरे सप्त्यातून काहीतरी बेनिफिट पदरात पडलं पाहिजेत का नाही? 15 लाख रुपये खर्च करतोय, शेतीचं सगळं वाटोळं झालेलं आहे पावसामुळं, सोयाबीन गेली, कपाशी गेली, सगळं पीक गेलंय. अरे एकूण त्या एक लेकरांना जर 10 रुपये मागितले तर 2 रुपये देतो बाप त्याला. आणि सप्त्याचा वर्गणीदार जर तुमच्या दारात गेलो तर क्षणाचाही न विचार करता 11,000 रुपये काढतो तुमच्या हातात देतो. का? त्याला माहिती आहे सप्ताह झाल्यानंतर काहीतरी चांगल्या विचाराची देवाणघेवाण होणार आहे, आम्हाला काहीतरी चांगलं पदरात पडणार आहे. आणि सप्ते करून जर जीवनामध्ये काही परिवर्तन होत नसेल तर मी तुम्हाला ऑन रेकॉर्ड बोलतो गड्यानो, तुम्ही सप्ते बंद केले तरी चालतात. सप्ते करून जर तुमच्या गावामध्ये लोक दारू सोडत नसेल, सप्ते सोडून सप्ताह झाल्यानंतर जर लोक गळ्यामध्ये माळा घालत नसेल, सप्ताहामध्ये जर लोकांच्या अंतकरणातले विकार नष्ट होत नसेल तर का म्हणून दरवर्षी एवढे पैसे खर्च करायचे? अरे सप्ताह हे तुमच्या परिवर्तनाचं ठिकाण आहे. सप्ताहामध्ये गेल्यानंतर माणसं चेंजेस होतात. काही लोक म्हणतात महाराज 25 वर्ष झाले सारखं दारू पेत होतो, पण त्या कीर्तनकाराचं कीर्तन ऐकल्यापासून मी गळ्यामध्ये माळ घातली, पंढरपूरला वारीला जायला लागलो. कीर्तन हे तुमच्या उद्धाराचं साधन आहे, कीर्तन हे तुमच्या परिवर्तनाचं साधन आहे, कीर्तन हे तुमच्या चेंजेसचं साधन आहे. आणि इथं येऊन जर या कोणत्याच गोष्टी होत नसेल तर मी तरी नेहमी सांगतो महाराज, कहा गए थे तो कहा नहीं और क्या लाया तो कुछ नहीं. गध्या गाढवानं शेत खाल्लं, पापना पुण्य काहीच फायदा नाहीये. म्हणून काहीतरी परिवर्तन जीवनात होत असेल तर निश्चित माणसाने परमार्थ केला पाहिजे. म्हणून संत ओळखायचं तरी कोणाला महाराज? एवढी गर्दी झालेली संतांची सध्या की कसं करावं काय करावं मोठा प्रश्न झालाय महाराज. चांगल्याच्या नावाखाली डुप्लिकेटच लय जास्त झाले हो, त्याच्यामुळे एवढा प्रॉब्लेम झालाय. चांगले चांगलेचे, चांगले कालही चांगले होते, चांगले आजही चांगले, आणि चांगले उद्याही चांगले येणार आहे. पण वांगल्यामुळे चांगल्याचा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. पोटासाठी संत झाले कलित बहुत, अंगा लावून या राख, डोळे झाकून करती पापही. मी बोलत नाही तू कोबरायचं प्रमाणे. म्हणून बसणारे मंडळी 2 वाक्य लिहून ठेवा. या महाराष्ट्रामध्ये 2च महाराज आहे, एक ज्ञानेश्वर महाराज आणि दुसरी तुकाराम महाराज. तिसऱ्या महाराजाला महाराज म्हणायचं, पुरुषोत्तम महाराजाला सुद्धा महाराज म्हणायचं नाही. बाकीचे जेवढे काही तुम्ही कीर्तन करायचे नावं घेतले त्यांना महाराज म्हणायचे नाही. आम्ही प्रचारक आहोत, आम्ही महाराज नाहीये. सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अध्ययन करून तुम्हाला फक्त 2 गोष्टी जेवढं गुरुनं शिकवलं तेवढं सांगण्याचा प्रयत्न करतो.
आम्ही महाराज नाहीये, आमच्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेची परंपरा आहे. अजून सुद्धा संस्थेतल्या कोणत्या शिक्षकाला महाराज म्हणत नाही, तिथं बुवा म्हणतात. एवढे मोठं वय झालंय आमच्या मारुती बाबाचं, तरी सुद्धा लोक त्यांना मारुती बुवाच म्हणतात. अजून सुद्धा गाथा मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग महाराजाला महाराज कोणीच म्हणत नाही, पांडुरंगबा घुलेच म्हणतात, विठ्ठलबा घुलेच म्हणतात. म्हणून बुवा आपल्याला म्हणतात. महाराज फक्त एक, तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज. काही म्हणतील नाथ महाराज नाही का? ज्ञानेश्वर महाराज आले की नाथ महाराज आले, तुकाराम महाराज आले की सावता महाराज आले, तुकाराम महाराज आले की गोरोबा काका आले, तुकाराम महाराज आले की चोखोबराय. आपण पंढरपूरच्या वारीला गेल्यानंतर भजन काय करतो? ज्ञानोबा ज्ञानोबा तुकाराम. कोणतं भजन करतोय? ज्ञानोबा तुकाराम. म्हणजे हे दोन नाव आले की बाकी सगळा महाराष्ट्र आलाय. म्हणून सर्वांना माझी विनंती गड्यांनो, कधीतरी आपण एकनिष्ठता ठेवली पाहिजेत ना. मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा, एखादा वृंदावनचा महात्मा तुमच्या परिसरात आला, त्यानं कधी तुम्हाला जय हरी घालताना पाहिलं का? वृंदावनच्या एखाद्या साधून बाबा नाही नाही, तो फक्त तुम्हाला राधे राधेच म्हणणार. काय म्हणणार? काय म्हणणार तो तुम्हाला? राधे राधे. तो वृंदावनचा महात्मा तुम्हाला कधीच जय हरी म्हणणार नाही आणि कधीच तुम्हाला रामकृष्ण हरी म्हणणार नाहीये. तो महाराष्ट्र जाऊ द्या, तो गुजरात मध्ये जाऊ द्या, तो पंजाब मध्ये जाऊ द्या, तो हरियाणा मध्ये जाऊ द्या, तो मध्य प्रदेश मध्ये जाऊ द्या, तो MP मध्ये जाऊ द्या, तो कर्नाटक मध्ये जाऊ द्या, तो तेलंगणा मध्ये जाऊ द्या, त्याचा एकच मंत्र आहे. काय? राधे राधे. मग त्यानं राज्य सोडलं तरी मंत्र सोडला का? मग तुम्ही राज्य सोडल्यावर मंत्र का सोडता? तुम्ही वृंदावनला गेले की जय हरी म्हणतच नाही, डायरेक्ट राधे राधे म्हणता. तुम्ही नर्मदा मैयाला गेले परिक्रमेला की तुम्ही रामकृष्ण हरी म्हणत नाही, राधे राधे म्हणत नाही, जय हरी म्हणत नाही, लगे जय नर्मदा मैया. अरे 3च महिन्याची परिक्रमा आहे. 25 वर्ष ज्ञानोबरायच्या जीवावर जगलाय तू, 25 वर्ष तुकोबरायच्या जीवावर जगला तू, 25 वर्ष झाले तुकोबरायच्या अभंगावर कीर्तन करतो, ज्ञानोबरायच्या ओळीवर प्रवचन करतो, आणि 1.5 दिवस परिक्रमाला गेला की लोक डायरेक्ट जय हरी बी घालत नाही, जय नर्मदा मैया. अरे थांब थोडं, असं केल्यावर कसं होणार आहे महाराज? मी कोणत्या धर्माची विटंबना करत नाहीये, मी माझ्या धर्माविषयी तुम्हाला एकनिष्ठ राहायचं सांगतोय महाराज. आणि आपलं उलट झालेलं आहे हो, आपले लोक बोंगाळलेले जे महाराज. खरं सांगतो तुम्हाला, मारवाडी लोकांचा सल्ला, मुस्लिम लोकांचा अल्ला, ना आपला हल्ला गुल्ला आपला ताळाच नाही महाराज. खरं सांगतो तुम्हाला, हे कधीच एकत्रित येणार नाही. मुस्लिम धर्माच्या लोकांनी झेंडा वर करू द्या, सर्व मुस्लिम बांधव त्या झेंड्याखाली जाऊन बसतील. बौद्ध लोकांच्या धर्माने निळा झेंडा वर करू द्या, सर्व बौद्ध बांधव त्या झेंड्याखाली जाऊन बसतील. आपला पहिला प्रश्न निर्माण होतो, कोणता झेंडा घेऊ हाती? घर एकान झेंडे 150 कसं शक्य आहे महाराज? अरे जसे पुढारी पक्ष बदलतात तसे देव बदलतात. लोकांनी काय समजलंय देवाला मला तर काही कळत नाही. सोमवाराला की कैलास राणा चंद्र माता, बस निघाला लगेच शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. त्या प्रदीप मिश्रनं ज्या दिवसापासून शिवमहापुराण सुरू केलं ना महाराज, महादेवावर एवढे चांगले दिवस आले की महाराष्ट्रातले सगळे महादेवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. आणि तेव्हापासून भागवत दिले लोकांनी सोडून, रामायण दिले सोडून, तुकोबरायचं चरित्र सोडून दिलं, सगळ्यांनी शिवमहापुराण सुरू केलं. अरे पण प्रदीप मिश्राच्या कीर्तन कथेला जेवढी पब्लिक तुमच्या येणार नाही, तुमच्यामुळे सप्ते बंद पडतील, पब्लिक नाही येणार महाराज. एखाद्याने एक केलं म्हणून आपण ते करायचं याला नाही असं म्हणत हो महाराज. त्यांनी कधी इथं येऊन गाता सांगितला का? त्यांनी कधी इथं ज्ञानेश्वरी सांगितली का? मग आपण तरी का सोडावं? सोमवार गेला की लगेच मंगळवार, मंगळवार आला की आलीच परत देवी. मंगळवार जात नाही तर बुधवार लगेच बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, निघाला पंढरपूरला. बुधवार जात नाही तर पंढरपूरला बुधवारी मुक्कामी थांबतो, लगेच सकाळी स्वामी समर्था माझे आई, मजला ठाव द्यावा, निघाला अक्कलकोटला. निघाला लगे अक्कलकोटला. अक्कलकोटला 1 दिवस मुक्काम थांबत नाही तर परत शुक्रवार लगे परत तुळजाभवानी. अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती. बोध परडी ठेवोनी हाती, बोध परडी ठेवोनी हाती,
तिकडे संतोषी माता खाय फुटाने पड आडवा, खाय फुटाने पड आडवा. शुक्रवारचे रात्रीचे 11:15 वाजले ना कैलास महाराज की लगेच सकाळी सुरू करतो जय शुक्रवारी धाब्यावर असतं, शुक्रवारी अंडे खात आणि शनिवारी लगे जय हनुमान. तुझ्या बापान ठेवलं का? एवढं सोपं आहे का परमार्थ? तुम्ही जेवढा सोपा समजता तेवढा सोपा नाहीये. शनिवार गेलं की महाराज रविवारी सकाळी 6 वाजता ज्याच्या अंगात येतं काठीनं गोंगड घेऊ द्या अशा चाली चांगल्या नाही महाराज. एखादीच्या अंगात जर आलं तर कीर्तन सोडून तिला धरावं लागेल, त्याच्यापेक्षा राहू द्या ना. रविवार आला की आलं त्याच्या अंगात म्हणून असं दिवसाला देव बदलल्यानंतर साधूची कृपा देवाची कृपा होणार नाही. एक निष्ठता परमार्थामध्ये खूप महत्वाची आहे. एकनिष्ठता खूप महत्वाची. म्हणून खरं सांगू का महाराज, संत ओळखत असताना थोडा विचार केला पाहिजे. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी मायानो लक्ष द्या माझ्याकडे. मकर संक्रांत आली आता पुढच्या महिन्यात. तुमच्या नवऱ्यानं तुम्हाला 10,000 रुपये दिले आणि सांगितलं बाई भूमलं जाय आणि 10,000ची साडी घेऊन ये. तुम्ही गाडीत बसल्या, भूमलं गेल्या, मोठ्या कापड दुकानात गेल्या आणि साडी घ्यायला सुरुवात केली. फक्त खोटं नका बोलू मायानो, खरं सांगा. एक साडी पसंत करण्यासाठी किती साड्या पाहता हो तुम्ही? तशा 500 पाहता, पण 100 धरू आपण. एक साडी पसंत करण्यासाठी किती साड्या पाहता माया हो? अरे मग एक साडी पसंत करण्यासाठी जर 100 साड्या पाहत असेल तर साधू ठरवत असताना त्याचे काहीतरी प्रोटोकॉल असतील का नाही महाराज? संत ठरवत असताना तो नुसतं त्याच्या कीर्तनाला पब्लिक आहे, तो मोठा महाराज आहे. कोणा सांगितलं तुम्हाला? अरे कीर्तनाला पेक्षा गौतमीच्या कार्यक्रमाला पब्लिक जास्त आहे. मग काय तुम्ही तिला संत म्हणणार आहे? पब्लिकचं त्याचं काय घेऊन बसले? काही म्हणतील महाराज या महाराजाचे लय मोठे फॉलोअर्स आहे. कोणा सांगितलं तुम्हाला? अरे इंस्टावर या शंभड्या पोरीचे फॉलोअर्स सुद्धा मिलियन्स मध्ये आहे महाराज. तमाशासारखे चाळ्या करणाऱ्या पोरीचे फॉलोअर सुद्धा 2-2 मिलियन्स आहे. त्याला काय कोण म्हणते? तसं नसतं. तुमचे फॉलोअर्स जास्त आहे म्हणून तुम्ही मोठे, तुमच्या कीर्तनाला पब्लिक जास्त आहे म्हणून तुम्ही लय मोठे, तुमच्या कीर्तनाची फी जास्त म्हणून तुम्ही लय मोठे. माझे गुरुजी मला नेहमी सांगतात, पुरुषोत्तम येड्यातले शायने लोक आहे रे म्हणे. तुम्ही काय म्हणतात ते? येड्यातले शायने. ज्या दिवशी चांगल्याची परीक्षा होईल त्या दिवशी तुमच्या डोंगावर लाता मारतील लोक. ही वस्तुस्थिती महाराज, ही वस्तुस्थिती ना. मी माझं लपून ठेवत नाही. तुम्हाला हौस आहे त्याच्यामुळे आम्ही मोठे. मी म्हणणारच नाही ना आम्ही मोठे म्हणून. अरे सोन्यानं कधी सोन्याची कधीच प्रचार केला नाही. तुमच्या भूम मध्ये एखाद्या सोनाराच्या दुकानात दौंडी दिली, ऐका ऐका माझ्या दुकानामध्ये 24 कॅरेट सोनं आहे हो, असं सोन्यानं सांगितलं का?
प्रचार बँटेक्सला करावा लागतो. गरम पाणी अंगावर घेतो. वाऱ्या हाती माप खाली से देण्याचे, 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 मुखे त्याचे नारद रहो कृती मुखिताचे नारायण वारहाती माप वारहाती वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख ज्याचे नारायण. बसणारे मंडळी, म्हणून संतांचे लक्षण सांगत असताना मुक्ताने किती गोड वर्णन केलंय. संत तोचे जाना जगी, दया क्षमा